आता एक मोठी बातमी येते। अधिवेशनात काही प्रश्न मॅनेज केले जातात असा दावा केलेला आहे आमदार सुरेश धस यांनी। प्रश्नांचा आशय बदलून 2 प्रश्न एकत्र केले जातात असंही त्यांनी म्हटलंय। विधिमंडळातील काही शुक्राचार्य हे काम करत असतात असं त्यांनी आरोप सुद्धा केलेला आहे। अर्थात शुक्राचार्य म्हणून त्यांना कुणाचं नाव घ्यायचंय हे मात्र अस्पष्ट आहे। त्यांनी थेट कुणाचं नाव घेतलेलं नाहीये। 2 प्रश्न 2 आणि उत्तर येताना मात्र दोन्हीकडून एकत्रित उत्तर येतंय। याच्यामुळे मी जो आहे तो स्पष्टपणे मी झाकून लपून ठेवत नाही। मी स्पष्टपणे ते पत्र माननीय उपसभापती महोदयांना दिलेलं आहे की याच्यामध्ये काही अस्वीकृत केलेले प्रश्न स्वीकृत होत आहेत, स्वीकृतवाले अस्वीकृत होत आहेत। या गोष्टी विधानमंडळामध्ये कसं का घडतायत? आम्ही आज नाही, चौथ्या टर्मचे आमदार आहेत, 21वं वर्ष आम्ही आमदार आहोत। आमच्या यापूर्वीच्या कालावधीत कधी घडलं नाही, ते आता का घडायला लागलंय? मग विधानमंडळातले यातले काही जे खालचे शुक्राचार्य आहेत यांची त्यांनी चौकशी केली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे।